हॅलो स्टुडंट्स, 12वी कॉमर्ससाठी फायनल अकाउंट हा टॉपिक मी आज स्टार्ट करतो आहे. तर फायनल अकाउंट पहिले याच्याबद्दल सांगायचं झालं तर फायनल अकाउंट अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकमुळे तुम्ही जास्तीत जास्त एक्झाममध्ये स्कोअर करू शकाल. पूर्ण टॉपिक्समध्ये हाच एक टॉपिक असा आहे जो तुम्हाला जास्त स्कोअर करून देईल. मग तुम्हाला फायनल अकाउंट हा टॉपिक करायचाच आहे. तर या फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला काय काय पाहायला भेटणार, तर या फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला 3 स्टेजेस पाहायला भेटतील. एक फर्स्ट स्टेज आहे ट्रेडिंग अकाउंट, सेकंड स्टेज आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि थर्ड स्टेज आहे बॅलन्स शीट. मग या तिन्ही स्टेजेसमध्ये प्रत्येक स्टेज मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करून सांगणारच आहे. ट्रेडिंग अकाउंट जर आपण विचार केला तर ट्रेडिंग अकाउंट याच्यामध्ये येतो ट्रेड म्हणजे काय, तर व्हाईल मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसत आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग लेवलवरती ज्या एंट्रीज येतात त्या सगळ्याच्या सगळ्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये मिळतील. नंतर ऑफिस लेवलवरती ज्या ज्या गोष्टी असतील, ज्या ज्या एंट्रीज असतील, ज्या ज्या ट्रान्झॅक्शन्स असतील त्या सगळ्या तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये मिळणार. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपण एकत्र बनवतो. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस दोन्ही कळतात. फक्त फरक असा आहे की जर मॅन्युफॅक्चरिंग लेवल म्हणजे ट्रेडिंग अकाउंटचा विचार केला तर ह्या मॅन्युफॅक्चरिंग लेवलवरती तुम्हाला प्रॉफिट मिळणारच आहे, पण तो प्रॉफिट कसा असणार आहे तर ग्रॉस प्रॉफिट. और जर लॉसचा विचार केला तर तो लॉस कसा असणार आहे ग्रॉस लॉस. पण जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटच मिळणार आहे, पण तो प्रॉफिट कसा मिळणार आहे तर नेट प्रॉफिट. और जर लॉस असेल तर नेट लॉस. तुम्ही इन शॉर्ट ह्याला असंही लिहू शकता GP आणि ग्रॉस लॉसला GL. ह्याच्यासाठी लिहू शकता NP और ह्याच्यासाठी लिहू शकता NL. म्हणजे तुमच्या लक्षातही राहील की ग्रॉस प्रॉफिट कुठे येतं, ग्रॉस लॉस कुठे येतं, तर ते ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतं. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय येतं तर नेट प्रॉफिट अँड नेट लॉस. तर या दोघांपैकी एकच गोष्ट येते म्हणून मी मध्ये ऑर यूज केला आहे. आणि लास्ट आहे बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीटमध्ये काय येतं तर बॅलन्स शीट काय असते तर बॅलन्स शीट ऑलवेज डील्स विथ, तुम्हाला माहीत पण असेल, तुम्ही आधी केलं पण असेल, 11th झालेलं आहे. तर याच्यामध्ये असतात ॲसेट्स अँड लायबिलिटीज. तर कंपनीचे पूर्ण ॲसेट्स ॲज वेल ॲज लायबिलिटीज हे एकाच शीटमध्ये असतात. त्या शीटचं नाव आहे बॅलन्स शीट, ज्याला आपण काय म्हणतो फायनल स्टेटमेंट. का फायनल स्टेटमेंट म्हणतो, कारण कंपनीचं पूर्ण स्टेटमेंट, पूर्ण ॲसेट्स अँड लायबिलिटीजचं पूर्ण स्टेटस तुम्हाला या बॅलन्स शीटमध्येच पाहायला भेटेल. ठीक आहे. आता पुढे जाऊन आपण काय करूयात, हळूहळू 3 स्टेजेसपैकी आज एक स्टेज पूर्ण करू ज्याचं नाव आहे ट्रेडिंग अकाउंट. पुढच्या व्हिडिओजमध्ये मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून सांगेल आणि पुढे बॅलन्स शीट. हळूहळू आपण हे प्रोसेस कंप्लीट करूया. 3 प्रोसेसेस आहेत. ही एक प्रोसेसच आहे. फायनल अकाउंट म्हणजे काय, ही एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये 3 स्टेजेस असतात, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. त्याच्यामध्ये मी आज ट्रेडिंग अकाउंटचं एक्सप्लेनेशन आजच देतो आहे. आता आपण ट्रेडिंग अकाउंट काय आहे, मी सांगितलं तुम्हाला की ट्रेडिंग अकाउंटबद्दल आपण आज पाहणार आहोत. तर ट्रेडिंग अकाउंट काय आहे तर त्या अकाउंटमध्ये एक साईड असते डेबिट, दुसरी साईड असते क्रेडिट. 4 मोस्ट इम्पॉर्टंट एंट्रीज ह्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतात. त्या म्हणजे एक पहिलं सुरुवात होते फ्रॉम डेबिट साईड टू ओपनिंग स्टॉक. आपला स्टॉक फायनान्शियल इयर संपल्यानंतरनं जे नेक्स्ट डे असतो त्या दिवशी जो स्टॉक आपल्याकडे राहिलेला असतो तो ओपनिंग स्टॉक असतो, तो आपण आउटरमध्ये लिहून घ्यायचा आहे. नंतरची जी एंट्री आहे ती आहे टू परचेसेस. परचेसेस ज्यावेळेस तुम्हाला ही एंट्री दिसेल त्यावेळेस क्वेश्चनमध्ये तुम्ही पहिलं शोधायचं ते म्हणजे परचेज रिटर्न. कंपनीच्या बेनिफिटसाठी आपण काही ज्या वस्तू आपण विकत घेतो त्या परचेस केल्यानंतरनं काही फॉल्टी किंवा डिफेक्टिव्ह पीसेस निघाले तर आपण काय करतो ते रिटर्न करतो. मग ते काय होती अमाऊंट तर ती लेस होते. मग टू परचेसेस ही एंट्री जर लिहायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आधी शोधून घ्यायचं लेस परचेज रिटर्न आहे का, तर ती लेस करायची, म्हणजे परचेज रिटर्न आहे का ती पहिली पाहायची. दोन्ही एंट्रीज इनरमध्ये लिहून फायनल मायनस करून जी काही एंट्री येईल ती इथं लिहायची, म्हणजे ती अमाऊंट इकडे आली. नंतरनं एंट्री येते सेल्स. व्हॉट इज सेल्स,
कंपनीचं जे प्रोडक्शन आहे ते कंपनी प्रोडक्शन झाल्यानंतर काय करते, सेल करते. पण कस्टमरला जर काही डिफेक्टिव्ह फॉल्टी पीसेस गेले, फॉल्टी कमोडिटी गेली, तर तो काय करतो, ते रिटर्न करतो. मग त्यावेळेस आपल्याला ती एंट्री शोधावी लागते. जर सेल्स असेल तर सेल्स रिटर्न आहे की नाही हे पहिलं आपण शोधून घ्यायचं. जर असेल तर ती काय करायची, लेस दोन्ही एंट्रीज इनरमध्ये लिहून फायनल एंट्री काय करायची, आउटरमध्ये लिहून घ्यायची. नंतर लास्ट एंट्री येते ती म्हणजे क्लोजिंग स्टॉक. फायनान्शियल इयरच्या एंडिंगला ज्यावेळेस स्टॉक जो काय आपला रिमेनिंग असतो, त्या रिमेनिंग स्टॉकला आपण काय करतो, क्लोजिंग स्टॉक म्हणतो. आणि त्याची एंट्री इकडं अमाऊंट लिहून टाकायची आणि ती एंट्री पूर्ण करायची. आता राहिला प्रश्न हा डायरेक्ट एक्सपेन्सेसचा. तर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये काय येतं हे मी एक एक करून तुम्हाला सांगतो. तुम्ही काय करा, ते नोट डाऊन करून घ्या. तर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतं फर्स्ट फॅक्टरी रेंट, फॅक्टरी रिपेअर्स किंवा फॅक्टरीशी रिलेटेड ज्या ज्या एंट्रीज आहेत, नुसतं फॅक्टरी हा शब्द जरी दिसला तरी तो तुमचा काय झाला, डायरेक्ट एक्सपेन्सेस. ते सरळ तुम्ही डेबिट साईडला लिहायला स्टार्ट करायचं. नंतर कोल और गॅस अँड वॉटर, त्यानंतर पॉवर अँड फ्युएल, मोटिव्ह पॉवर, कस्टम ड्युटी, त्यानंतर फ्राईट, कॅरिएज. कॅरिएजमध्ये काय काय येतं, तर कॅरिएजमध्ये येतं ट्रान्सपोर्टेशन. जे आपण ट्रान्सपोर्ट करतो ना, आपलं जे काही परचेस करतानाच्या वेळेस जे काय आपण घेतो किंवा त्यात आपण जे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असतो तो सगळा तुमचा डेबिट साईडला जाईल, तो डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतो. तर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मी जे तुम्हाला कॅरिएज सांगितलं, तर कॅरिएजमध्ये काय, तर कॅरिएज याच्यामध्ये कॅरेज असतं, त्यानंतर कॅरिएज इनवर्ड असतं आणि कॅरेज ऑन परचेसेस. ह्या 3 एंट्रीज नीट पहा, कॅरिएज, कॅरिएज इनवर्ड, कॅरिएज ऑन परचेसेस, ह्या 3 एंट्रीज तुमच्या डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येईल, म्हणजेच काय, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. पण जर कॅरिएज आउटवर्ड आलं, कॅरिएज आउटवर्ड आणि कॅरिएज ऑन सेल्स, तर ह्या एंट्री कशात येतात, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. मग तुम्हाला आत्ता ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय करायचं, डायरेक्ट एक्सपेन्सेस लिहायचे. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतात, ज्या मॅन्युफॅक्चरिंग लेवलवरती केल्या जातात, आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतात, ज्या ऑफिस लेवलवरती केल्या जातात. पण आता आपण ट्रेडिंग अकाउंट बघतोय, मग ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर ओनली डायरेक्ट एक्सपेन्सेस. मग डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मी भरपूर एक्सपेन्सेस सांगितले, पण त्यातली त्यात हा जो कॅरिएज आहे, कॅरिएजमध्ये कन्फ्युजन जास्त असतं. तर कॅरिएज, कॅरिएज इनवर्ड, कॅरिएज ऑन परचेसेस, ह्या 3 एंट्रीज दिसल्या, फक्त ह्या 3च, तरच तुम्हाला डायरेक्ट एक्सपेन्स मिळेल. जर कॅरिएज आउटवर्ड और कॅरिएज ऑन सेल्स मिळालं तर ते काय असतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, जे तुम्हाला आत्ता ह्याच्यामध्ये लागणार नाही आहे, पुढे प्रॉफिट अँड लॉसमध्ये लागणार आहे, कारण ते ऑफिस लेवलवरती लागतं. तर आता ज्या ज्या एंट्रीज मी तुम्हाला सांगितल्या होत्या, जसं की डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येणाऱ्या, तर त्यातली त्यात कॅरिएज इम्पॉर्टंट होतं म्हणून मी तुम्हाला लिहून दाखवलं. जरी तुम्हाला हवे असतील तर ते तुम्हाला राईट डाऊन करून घ्यायचं असतील तर राईट डाऊन करून घ्या. फर्स्ट आहे कॅरिएज, कॅरिएजबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. नंतर वेजेस, ही वेजेस एंट्री कुठे येते, तर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. नंतर येतो फ्राईट, फ्राईट ही एंट्रीसुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेसची आहे. त्यानंतर कोल, गॅस अँड वॉटर ही एंट्रीसुद्धा काय, डायरेक्ट एक्सपेन्सची आहे. त्यानंतर पुढची एंट्री येते मोटिव्ह पॉवरची. मोटिव्ह पॉवर ही एंट्री कशाची झाली, डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यानंतर येतो फॅक्टरीबद्दल पहा, मगाशीच सांगितलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतोय, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाइटिंग येतं. त्यानंतर फॅक्टरी रिपेअर्स असतात. त्यानंतर कस्टम ड्युटी ही सुद्धा एक डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. अशा भरपूर एंट्रीज आहेत ज्या डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत. ह्या सगळ्या तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पाहायला भेटतील. एक लिस्ट करून घ्या डायरेक्ट एक्सपेन्सेस काय असतात आणि ते पाठच करून ठेवा. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला ट्रायल बॅलन्स, जेव्हा क्वेश्चनमध्ये ट्रायल बॅलन्स जो असतो त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा एंट्रीज मिळतील त्या एंट्रीज तुम्ही काय करायचं, पहिले डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या एंट्रीज बाजूला करायच्या,
त्यानंतर तुमच्याकडे फक्त 4च एंट्रीज राहतील. त्या 4 एंट्रीज म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेसेस असेल तर परचेस रिटर्न नक्कीच असेल, नसेल तर नाही लिहायचं, असेल तर नक्की लिहून टाकायचं. त्यानंतर सेल्स असेल, सेल्स रिटर्न असेल, शोधायची एंट्री सेल्स रिटर्न आहे का, असेल तर लिहायची, नाही तर नाही लिहिली तरी चालेल. बाय क्लोजिंग स्टॉक सुद्धा असतो. हे सगळं तयार झाल्यानंतरनं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही एक ट्रेडिंग अकाउंट बनवाल त्यावेळेस तुम्हाला आन्सर काय मिळतो, लास्ट आन्सर काय असतो. तर समजा एक आपण फक्त एक्झाम्पल घेतोय, हेच असेल असं नाही, ते एक्झाम्पल पहा. समजा पूर्ण ट्रेडिंग अकाउंट बनवल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळ्यांचे ॲडिशन्स करता, ह्याची ॲडिशन प्लस ह्याची ॲडिशन मीन्स काय, डेबिट साईड ॲडिशन आणि क्रेडिट साईडचे ॲडिशन सेपरेट करून घ्यायचे. ज्यावेळेस ह्या एंट्रीज तुम्ही लिहायचे असेल, तुम्हाला प्रॉफिट कसा झाला, आता इथं ग्रॉस प्रॉफिट मिळणार हे नक्कीच आहे, पण ते शोधायचं कसं, परत सांगतोय. ह्याची पहिली, ह्या आउटर साईडची पहिली टोटल करून घ्यायची, ह्याची एक टोटल करून घ्यायची, दोघांमध्ये बघायचं. जर समजा इफ ती एंट्री किंवा ती टोटल आली 1,00,000 रुपीज आणि ही एंट्री आली 75,000, ही किती आली 75,000. तर जी जास्तीची एंट्री असते ती आपण लिहून घेतो. 1,00,000 इकडे लिहिलंय तर इकडे सुद्धा किती येणार, तर 1,00,000 रुपीज, 1,00,000 रुपीज लिहून घेतलं दोन्ही साईडला. मग आता तुम्हाला काय मिळालं पहा, क्रेडिट साईड जास्त आहे, डेबिट साईड कमी आहे. का, तर इथं किती आलेली आहे 75,000. मग तुम्हाला लास्ट आन्सर काय मिळेल, टू ग्रॉस, डेबिट साईडला आपण नेहमी लिहितो प्रॉफिट, टू ग्रॉस प्रॉफिट किती अमाऊंट आली ती, तर 25,000. कशी काढली आपण ती, तर क्रेडिट साईड आणि डेबिट साईडची मी पहिले टोटल करून घेतली. याची टोटल मला किती मिळाली होती, इथं बाजूला लिहून घेतो, याची टोटल मला मिळाली होती 75,000. मग किती कमी पडले, तर 1,00,000 मायनस 75 किती येणार, तर 25,000. तर तुम्हाला इथं मिळाला ग्रॉस प्रॉफिट. इफ सपोज डेबिट साईड जास्त आहे आणि क्रेडिट साईड कमी आहे, तर इथं तुम्हाला काय मिळणार, ग्रॉस लॉस. तर हे असं तुमचं एक ट्रेडिंग अकाउंट आहे. ज्या ट्रेडिंग अकाउंटचे पूर्ण एक्सप्लेनेशन मी दिलेलंच आहे, पण तरीसुद्धा परत एक शॉर्ट रिव्हिजन देतो तुम्हाला की ट्रेडिंग अकाउंटमध्ये 4 महत्त्वाच्या एंट्रीज असतात. त्या एंट्रीज म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेसेस असतील तर परचेस रिटर्न शोधायचे, त्यानंतर सेल्स रिटर्न आणि क्लोजिंग स्टॉक. लास्ट आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये मी तुम्हाला कॅरिएजचं एक एक्सप्लेनेशन दिलं होतं की कॅरिएज 2 प्रकारचे असतात, एक डायरेक्टमध्ये असणार आहे आणि इनडायरेक्टमध्ये असणार आहे. तर डायरेक्टमध्ये कोण असतं, तर कॅरिएज इनवर्ड अँड कॅरिएज ऑन परचेसेस. इनडायरेक्टमध्ये काय असतं, जे आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये लिहिणार आहे, तर ते इनडायरेक्टमध्ये काय असतं, कॅरिएज आउटवर्ड, कॅरिएज ऑन सेल्स. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस अजून काय आहेत कॅरिएज सोडून, तर असतं वेजेस हे सगळे वर्कर्सला आपण देत असतो ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग. फ्राईट, कोल, गॅस अँड वॉटर, मोटिव्ह पॉवर, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी रिपेअर्स. फॅक्टरी हा शब्द दिसला की सरळ डायरेक्ट एक्सपेन्समध्ये लिहून टाकायचा. कस्टम ड्युटी, ETC का म्हटलंय, कारण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला या सगळ्या एंट्रीज दिसतील, त्याची एक लिस्ट करून घ्या आणि ते पाठ करून ठेवा. त्यानंतर लास्टली मी तुम्हाला असं सांगितलं की ज्यावेळेस आपण ट्रेडिंग अकाउंट पाहतो, ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस आपल्याला काढायचा असतो. इथं प्रॉफिट किंवा लॉस दोन्हीपैकी एकच मिळणार आहे. तर क्रेडिट साईडला जर 1,00,000 ही अमाऊंट आली असेल आणि डेबिट साईडला फक्त 75,000, हे फक्त एक्झाम्पल आहे. तर मग इथं तुम्हाला काय मिळालं, तर क्रेडिट साईड जास्त आहे, डेबिट साईड कमी आहे. तर क्रेडिट साईडला आपल्याला जास्त असेल तर आपल्याला मिळतो प्रॉफिट. मग प्रॉफिट आपण लिहून घेतलं 1,00,000 मायनस 75 मिळतात 25. तर तुमचा ग्रॉस प्रॉफिट किती झाला, 25,000, जो तुम्ही पुढं फॉरवर्ड करणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. तर होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. ओके, थँक्यू.